गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तर आज सोमवार स्पेशल, सेकंड सोमवार, श्रावणी सोमवार स्पेशल 5 भाज्या आमच्याकडे लागतात उपवास सोडायला. हे इकडं मेथी शिजते. हा इकडं करेला आहे ना, आधी हा सकट करून घेतलेला आहे गोल, आणि नंतर पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकून उकळून घेतलेलं आहे, म्हणजे तो आहे ना कडू नाही होणार. आणि हे बेसन पीठ टाकलेलं आहे, मीठ मिरची बेसन पीठ थोडंसं सोडा, सफेद व्हाईट ती त्याच्यामध्ये तळून काढायचं. आणि इकडे हे पीठ मळलेलं आहे चपातीचं, आणि ही बटाट्याची भाजी काढण्यासाठी केलेली आहे. इकडं मेथीची भाजी शिजते. आता इकडे ही डाळीची फोडणी तयार केलेली आहे. लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो आणि रेड चिल्ली. इकडे बटाटा भजी, इकडे बटाटा भजीचं केलेलं आहे. इकडे करेला आहे आणि इकडे आळूवडी. तर आता मी बटाटा भजी काढून घेते. हे भजीचं पीठ याच्यामध्ये ते टाकून करेला भजी. आता हे करेला भजी तळून घ्यायची. हे झालं का, हे बटाटा भजी झाली का, हे करेला तळून घ्यायचं, करेलाचे काप, आणि हे आळूची वडी. ब्राऊन कलर होईपर्यंत अशी भजी तळून घ्यायचे, छान होतात. भज्यांना थोडी कोथिंबीर टाकायची, ओवा टाकायचा, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, एकदम भारी होतात भजी. आता आळूवडी टाकते. आळूवडी तळून घ्यायची.
आवचडी मी खूप कमी तेलामध्ये तळत असते, पण ह्यावेळेस आता तेल जास्त टाकले हे तळायचे करायला म्हणून. चांगले तळून द्यायचे, राहायचे आतमध्ये कच्च. आता हा करायला तळून घेते. करेलाचे असे काप केलेले आहेत. हा करेला आहे ना एकदम चांगला लागतो. करेल्याला मीठ, मिरची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अँड तांदूळाचं पीठ थोडं टाकायचं आणि डाळीचं पीठ आणि एकत्र गेट टुगेदर असं कालवून घ्यायचं आणि हे असे चांगली करेला तळून द्यायचं. कडक क्रिस्पी होतं, एकदम क्रिस्पी होतो करेला. चांगला कडक होऊन द्यायचा. आता हा करेला ब्राऊन कलर होईपर्यंत शिजवून घ्यायचा. हा करेला एकदम टेस्टी होतो. आज झाली गडबड जेवण बनवताना. एक कुकरमध्ये पण राईस घातला मी आणि एक डब्यामध्ये पण घातला. डबल राईस शिजला गेला आता माझ्याकडनं. हा बघा. आणि इकडे ह्या कुकरमध्ये पण घातला आहे. असा ब्राऊन कलर होईपर्यंत तळून काढायचा करेला. एकदम छान होतो. लहान मुलं पण आवडीने खातील असा.
आता हा आहे, हा पण तळून घेते एवढा. डाळीला फोडणी द्यायची.